नमस्कार. घरामध्ये सई नाही म्हणून घरात सर्वांनाच धक्का बसतो. लगेच स्वाती ही मुक्ताला फोन करून सांगते. मुक्ता म्हणते, स्वातीताई तुम्ही नका काळजी करू, मी सईला शोधते. आणि इकडे मुक्ता ही सईला शोधत असते आणि तिला अचानक रस्त्यावर सई दिसते. मुक्ता जाऊन जोरात सईला हाक मारते आणि सईचा जीव वाचवते. सई देखील मुक्ताला येऊन मिठी मारते आणि सई खूप रडत असते. मुक्ता म्हणते, काय झालं सई? सई बाळा काय झालं? तू इथे अशी एकटी का आलीस घरातून? तेव्हा सई म्हणते, रडत रडत बोलत असते, मुक्ताई मी अशी टीव्हीवर न्यूज पाहिली आणि मला मोठा धक्काच बसला. मी माझ्या पप्पांना नको आहे. तेव्हा मुक्ताई म्हणते, असं कोण म्हणालं तुला? तेव्हा सई म्हणते, सावनी मम्मा मला असं म्हणाली. ते ऐकून मुक्ताच्या पायाखालची जमीन सरकते. मुक्ता ही सईला घेऊन घरात येते. तेव्हा सईला बघून सागर लगेच तिला मिठी मारतो आणि म्हणतो, सई बाळा कुठे होतीस तू? अगं आम्हाला इथे किती काळजी लागून राहिली होती, आम्ही कुठे कुठे तुला शोधलं. सई रडत असते. तेव्हा मुक्ता घडलेला सर्व प्रकार घरात सांगते. ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा सागर म्हणतो, म्हणजे या सावनीने सर्व न्यूज चॅनलला असली बातमी दिली आहे? लाज नाही वाटली तिला असं करताना? तिलाच तर सई नको होती. सई बाळा असं मी काही तिला म्हणालं नव्हतं, उलट तू मला हवी होतीस. उलट त्या सावनीलाच तू नको होतीस. तीच म्हणाली होती की मी ॲबॉर्शन करते, मला दुसरं मूल नको. तेव्हा मी तिला म्हणालो, तुला नको असलं तरी मला हवंय, मला आपलं मूल हवंय. तेव्हा तिने ॲबॉर्शन नाही केलं आणि आता सगळं सोशल मीडियावरती उलट सांगते. तेव्हा मुक्ता म्हणते, होय सागर ही बघा न्यूज. आणि मुक्ता ही सगळ्यांना मोबाईलमधून ती न्यूज दाखवते. इंद्रा, स्वाती, लकी, मिहीर, कोमल सगळ्यांना ती न्यूज बघून मोठा धक्काच बसतो. सागर म्हणतो, सोडणार नाही मी आता हिला. तेव्हा इंद्रा म्हणते, थांब सागर मी पण येते. माझ्या मुलाची सगळ्या जगासमोर इज्जत घालवते, लायकी काढते काय ती माझ्या मुलाची, हिला सोडणार नाही. कोयत्याची शपथ, आता हिच्या मानेवर कोयताच फिरवणार मी. असं म्हणून इंद्रा कोळी आणि सागर तिथून बाहेर पडतात. इंद्रा तर कोयता घेऊनच सोबत येते आणि इकडे सावनीच्या घरी येतात आणि सावनीच्या मानेवर इंद्रा कोळी कोयता ठेवते आणि म्हणते, या कोयत्याची शपथ घेते, तुझा खेळ आत्ताच्या आत्ता संपवेन मी. आत्ताच्या आत्ता सोशल मीडियावर माझ्या मुलाची माफी माग, नाहीतर इथेच मी तुझा खेळ संपवेन. आता मात्र तो कोयता बघून सावनी चांगलीच घाबरते. सागर तिच्या सनसनीत 4-5 कानाखाली मारतो आणि म्हणतो, लाज नाही वाटली तुला अशी बातमी देताना? अगं तुलाच तर सई नको होती आणि उलट बातमी देतेस. तू काय काय नाटकं केली आहेस ना, तू प्रेग्नेंट असताना मला चांगलंच माहिती आहे. मला कमी लुबाडलं नाही आहेस तू, एक नंबरची नालायक बाई आहेस तू. इंद्रा म्हणते, थांब सागऱ्या ही अशी ऐकणार नाही, हिच्या मानेवर आता मी कोयताच फिरवते. आत्ताच्या आत्ता त्या न्यूज रिपोर्टरला बोलाव आणि हिची न्यूज सगळीकडे व्हायरल करायला सांग. तेव्हा सावनी सगळ्यांच्या हातपाय पडते आणि म्हणते, मागते मी सगळ्यांची सोशल मीडियावर सागरची माफी मागते, पण प्लीज तुम्ही असं करू नका प्लीज. त्यानंतर सावनी ही सागरची सगळ्यांसमोर माफी मागते आणि तो व्हिडिओ मग सागर व्हायरल करतो आणि सगळीकडे टीव्हीवर मोबाईलमध्ये तीच न्यूज असते की सावनी ही खोटं बोलली आहे आणि तिने आता सागर कोळीची माफी मागितली आहे. आता शेवटी इंद्रा आणि सागरने सावनीला पाय धरून माफी मागायला लावलीच. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.